उपस्थित बंधू आणि भगिनींनो, प्रेमी सज्जनो, भाग्यवान भाविकांनो, आज आपल्या या परिसरामध्ये दत्त यागाचा दत्त जन्म उत्सवाच्या निमित्ताने दत्त याग या ठिकाणी सुरू केला आहे. आपल्याला निमंत्रण देणारे संजय छबराज जोशी गुरु, शिवार टाकायचाच आहे ना, ब्राह्मणगावचा, आणि या ठिकाणी वेदशास्त्र संपन्न सागर गुरु, त्यांचे सहकारी मित्रमंडळच्या माध्यमातून या ठिकाणी 3 दिवसाचा हा पंचमुखात्मक दत्तयाग सोहळा आज थोड्या वेळाने पूर्णाहुतीच्या माध्यमातून संपन्न होणार आहे. संपन्न होत असताना या ठिकाणी यजमान पत्न्या या ठिकाणी या हवनाला बसल्या. यथासांग जे हवन होत आहे आणि त्या हवनाच्या माध्यमातून म्हणजेच देवदेवतांना जेवू घालणे, साधा आणि सोपा सरळ अर्थ. तुम्ही जे या 3 बोटांनी आणि त्या ठिकाणी आहुती टाकल्या आणि त्या ठिकाणी त्या देवदेवतांना आणि अग्नी नारायणाने त्या देवाचं नाव घेतलं, तिकडे पोच केला. ह्या ज्या ज्वाळा निघतात त्या अग्नी नारायणाचा जिभा आहे. म्हणून हवन पद्धती ही काही आजकालची नसून ती अनादिकालची ही परंपरा आहे. दत्त यागाची अनादिकालापासूनची परंपरा आहे. शिवपंचायतन महायज्ञ म्हणून हे आपण वास्तुशांती करतो त्यावेळेस सुद्धा यज्ञ यागाची परंपरा आहे. म्हणून अशी ही यज्ञ यागाची परंपरा अनादिकालापासूनची आलेली आहे. भगवान दत्तात्रय या दिवशी या भूतलावर प्रकट झाले आहे. भूतलावर प्रकट होऊन भक्तांचं दुःख निवारण करण्याकरता, भक्तांचं दारिद्र्य दुःख निवारण करण्याकरता, भक्तांना सुख देण्याकरता, भक्तांचाही परलौकिक त्यांना एक आशीर्वाद देण्याकरता ही दत्त उपासना आहे. दत्त भगवान आणि या अवताराने समाजामध्ये मोठं काम केलं आहे. याच दत्तांच्या माध्यमातून नवनाथ संप्रदायाचे गुरु आहे. असे दत्तगुरु आज गाणगापूरला भव्य दिव्याशी दत्त जन्मोत्सव आणि नोव्हे गाणगापुरातच आहेत, परंतु अनेक वाडी वस्ती खेडेपाड्यावर सुद्धा आता दत्त जन्मोत्सव महोत्सव आणि या ठिकाणी अनेक ठिकाणी होत असताना या ठिकाणी या परिसरामध्ये जोशी परिवाराच्या माध्यमातून, सागर गुरुच्या माध्यमातून या ठिकाणी हा यज्ञ याग होत आहे. आणि अशा यज्ञ यागाच्या माध्यमातून जागा भूमी पवित्र होते. नोहे भक्तांना आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या दुःखाची होळी करण्याचं सामर्थ्य, दुःखाचा नाश करण्याचं सामर्थ्य, दारिद्र्याचा नाश करण्याचं सामर्थ्य आणि या दत्त भगवंतामध्ये आहे. म्हणून ही 3 देव एकत्र आहे. ब्रह्म विष्णू शंकराचा असे अवतार श्री गुरुचा, असे भक्तांचे क्लेश दुःख हरण्याकरता आणि धरी अवतार विश्व तारावया समाजाला जगाच्या कल्याणा संताच्या युवती म्हटलं आहे. ध्येय कष्टविती परोपकारी. आणि अशा प्रकारे धरी अवतार विश्व तारावया, या विश्वाला तारण्याकरता, विश्वाचं कल्याण करण्याकरता हा ब्रह्म विष्णू शंकर हे यांचा अवतार, ते म्हणजे दत्तात्रेय. अत्रि ऋषीचा एक मुलगा म्हणून आत्रेय. दत्त
म्हणजे दान दिलेला आणि भगवंताने असे दान दिलेला दत्तात्रय. आणि या शब्दामध्ये खूप काही वैशिष्ट्य आहे. याची पूजा, या देवतेची आराधना, या देवतेची आराधना पूजा, होम हवन, गुरुचरित्र पारायण आणि असे लाईट असे अनेक विविध मार्ग भगवान दत्तात्रयाकडे जाण्याचे आहे. म्हणून आपण या ठिकाणी खूप चांगलं काम गेल्या अनेक दिवसापासून आणि सागर गुरूंच्या माध्यमातून आणि अनेक काही गुरु बोलावून याचा संघ असा 3 दिवसाचा आणि 3 दिवसाचा पंचकुंडी असा हा यज्ञ या ठिकाणी 5 कुंड केलेले आहेत. आणि 5 कुंडावर यजमान ही त्या ठिकाणी बसवले आहे. आणि त्या यजमानालाही सुद्धा जो कोणी या यजमान पत्नीला त्यांनी हवन केलं आहे आणि त्या देवता हवन करून तृप्त झालेला आहे. आणि त्या या यजमान पत्नीला आशीर्वाद देतात. असा हा दत्त जन्म उत्सव आपल्या देशभराच्या कानाकोपऱ्यामध्ये, बाहेरच्याही देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये साजरा होतो. आणि त्याच अनुषंगाने इथेही सुद्धा हा उत्सव दत्तयाग या ठिकाणी होत आहे. मी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने सागर गुरु आणि त्यांचे सर्व सहकारी यजमान पत्न्या ज्यांनी या कळत न कळत या यज्ञयागामध्ये भाग घेतला आहे, तन मन धन या ठिकाणी सहभागी झाले आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांच्या श्रद्धेभावने निष्ठेला वंदन करतो. माझे जय जनार्दन. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय.